माझी पर्स नीट ठेवलीस ना का त्याच्यात? हो. आणि प्राची, सुवर्णा, काय रे टपरीवर चाललास? नाही, हॉटेलवर चाललोय. बरं, आम्हाला जाताना रिक्षेने सोड. नाही, काय गरज नाही. मी रिक्षेने जाणार नाहीये, मी बसने जाणार आहे. येत आहे? का? मी देते की रिक्षेला पैसे. चल रिक्षेने. नाही, राहू दे. तुम्ही जा रिक्षेने, मी जातो माझं मी. भिकारडा धंदा चालू केल्यापासूनचं वागणं सुद्धा भिकारड होत चाललंय. प्राची, सुवर्णा, काय 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 झालं? वृंदाने निरोप दिला का तुम्हाला रात्रीच्या मीटिंग संबंधी? हो, तिने फोन केला होता वरनं. खोलीतून फोन केला होता? माराणीच लागून गेली की नाही ती? तिला सांगितलं होतं निरोप जाऊन सांग. तर हिने फोन केला खोलीतून. काम चुकार कुठली, एक काम करत नाही. सतत आपल्या डोळ्यासमोर पुस्तक धरलं की काम टाळायला मोकळी. ते जाऊ दे. तुम्ही तिघींनी आपापल्या रूम खाली करा. हा का? वीर, त्याची बायको ललिता आणि तिचा नवरा तात्या, त्यांना द्यायच्यात ना तुमच्या रूम मला. पण मावशी, काय 4 दिवसाचा प्रश्न आहे ना? कुठे आयुष्यभर राहणार आहेत ते आपल्या बरोबर? अगं हो, पण आमची गैरसोय होईल ना. नाहीतर काय, जागा बदलली की मलाही झोप नाही लागत बाई रात्रीची. आणि मग काय घुबड्यासारखं रात्रभर जागतच बसायचं का? आणि आई अगं सगळा सेटअप सगळा बिघडतो ग, नको खूप प्रॉब्लेम होतो. हो, मलाही नाही जमणार. आणि त्या पाहुण्यांसाठी आम्ही कुठेही झोपायचं का? या, आय डोंट लाईक इट. ए गप्पा बसा आता. काय कर सारखं भुंग्यांसारखं भुनभुन भुनभुन करता? 4 दिवस जरा बदल झाला तर काय आभाळ कोसळणार आहे तुमच्यावर? तुम्ही तिघी माझ्या बरोबर माझ्या रूम मध्ये झोपाल. हा, एवढ्याशा रूम मध्ये आपण चौघींनी झोपायचं? शी बाई, नुसती गर्दीच गर्दी होईल. चल ग. लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. आपण आता शॉपिंग करून आणलं ना आणि ते त्यांना दाखवलं, सगळा राग निवळेल त्यांचा. पण आता आपण पटकन जाऊन शॉपिंग करूया, कारण त्यानंतर मला तुझ्याकडून फाड फाड इंग्रजी बोलायला शिकायचंय. तात्या, येस तू आता.